नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत। मिसळ बनवण्यासाठी लागणारे साहित्य। या ठिकाणी आपण 1 वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कडधान्य घेऊ शकता। 2 टोमॅटो, 2 कांदे, 1 लिंबू, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, 1 वाटी सुकं खोबरं, 2 चमचे घरचा मसाला, 1 चमचा लाल तिखट। आपण मटकी उकडत ठेवूया। त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचा, चवीनुसार मीठ। आपली मटकी जी आहे ती 5 मिनिटं उकडत ठेवायची आहे, जास्त शिजू नाही द्यायची। 1 चमचा तेल घालायचं। तेल चांगलं तापल्यानंतर कांदा घालायचा। कांदा चांगला लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा चांगला लाल झालेला आहे। आता त्यामध्ये सुकं खोबरं टाकायचं। या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरं पण वापरू शकता। आलं टाकायचं, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीरचे देठ टाकायचे। कोथिंबीरीच्या पानांपेक्षा कोथिंबीरीच्या देठांमध्ये चांगला सुगंध असतो आणि जीवनसत्व पण असतं। त्यामुळे कोथिंबीरचे देठ टाकून नाही द्यायचे, त्याचा वापर वाटणामध्ये करायचा। आपलं वाटण जे आहे ते भाजून होत आलेलं आहे। तुम्ही मिसळचं अशा प्रकारे वाटण केलं तर तुमची मिसळ एकदम झक्कास बनणार। वाटण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आपलं वाटण झालेलं आहे बघा। आपली मटकी शिजलेली आहे बघा। जास्त शिजू नाही द्यायची। इझिली 2 पार्टीचे व्हायला पाहिजे, एवढंच शिजायला पाहिजे। आता आपण मिसळला फोडणी द्यायची आहे। आपण 3 चमचे तेल टाकणार आहोत कढईमध्ये। मिसळसाठी तेल जरा जास्तच टाकायचं, म्हणजे तर्री येते वरती मिसळला आणि मिसळ आपली दिसायला खूप छान आणि चवीला पण खूप छान लागते। कढीपत्ता टाकायचा फोडणीला। काश्मीरी लाल तिखट सर्वात प्रथम टाकायची, म्हणजे आपल्या मिसळला तर्री येते। त्याचबरोबर घरचा मसाला पण टाकायचा आणि लगेचच वाटण टाकायचं, म्हणजे आपला मसाला जळणार नाही। थोडीशी कोथिंबीर टाकायची। मिसळला चांगली तर्री आणि चांगला कलर आल्यावर मिसळ खावीशी वाटते। त्यामुळे काश्मीरी लाल तिखटचा वापर अवश्य करा। तर आपला मसाला होत आलाय। साईडने बघा तेल सुटत आलंय। हे बघा साईडने तेल सुटत आलेलं आहे। अशा प्रकारे तेल सुटायला पाहिजे, म्हणजे समजून जायचं आपलं वाटण तयार आहे। आता त्यामध्ये उकडलेली मटकी टाकायची पाण्यासह। मिसळच्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकून जे राहिलेलं वाटण जे होतं ते मिसळमध्ये टाकायचं आहे। मिसळचा रस्सा जरा पातळच लागतो, त्यामुळे या ठिकाणी आपण पातळ रस्सा बनवलेला आहे मटकीचा। चवीनुसार मीठ टाकायचं। आता मिसळला उकळ येऊ द्यायची आहे चांगली, मग आपली मिसळ तयार। आपली मिसळ तयार आहे बघा। आता वर गार्निशिंग साठी कोथिंबीर टाकूया। आता मिसळ सर्व करायला तयार आहे।